झाले रामराज्य काय उणे आम्हासी, धरणी धरी पीक गाई ओळल्या मसी. राम वेळोवेळा आम्ही गाऊविये, दळिता कांडिता जेविता गे बाईये. स्वप्नीही दुःख कोणी न देखवे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. राम वेळोवेळा आम्ही गाऊविये, दळिता कांडिता जेविता गे बाई. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. तया गर्भवासी येणे जाणे खुंटले, राम वेळोवेळा आम्ही गाऊविये, दळिता कांडिता जेविता गे बाई. पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताचे दुसरे चरणा संताची या, दुसरे चरणा संताची या. कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास लोका, बाबाजी सद्गुरुदास लोका. वर्णानामर्थ संघानां रसानाम छंदसामपि, मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. चलतकुण्डलं भुसुनेत्रं विशालं, प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं, मृगाधीशचम्राम्बरं मुण्डमालं, प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता. मंगल भवन मंगलहारी, मंगल भवन मंगलहारी. द्रवहु सुदशरथ अजिर विहारी, द्रवहु सुदशरथ अजिर विहारी. जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाई. जय 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 हनुमान गोसावी, कृपा करहु गुरुदेव की नाई. झाले रामराज्य काय उणे आम्हासी, धरणी धरी पीक गाई ओळल्या मसी. राम वेळोवेळा आम्ही गाऊविये, जेविता दळिता कांडिता जेविता गे बाईये. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी आपल्या गोंदेगाव या नगरीमध्ये प्रभू रामचंद्राच्या प्रागट्य उत्सवाच्या निमित्तानं संपन्न होत असणारा हा कार्यक्रम. पाण्याचे थेंब येणं सुरू झालेत. नाही त्याचं काय आहे, आता रामराज्याचा विचार तर मांडायचा आहे ना, तर रामराज्याकरता लोक तयार किती आहेत ते रामही परीक्षा घेऊन राहिले. वपचं विधेयक काही इतक्या लवकर थोडी पास होणार आहे. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. तुम्ही माझ्याकडं लक्ष द्या. माझ्याकडं म्हणजे कीर्तनाकडं. असू द्या पाणी काही नाही, उन्हाळ्याचे दिवस आहे, ओले हो आपण. ऐका, रामाला करून घ्यायची असेल तर होईल, सुंदर सेवा होईल. आणि विषय रामाचा आहे. रामाचा उत्सव आहे. रामनवमीचा कालखंड, पवित्र कालखंड चालू आहे. आणि या कालखंडामध्ये आज आपल्या या गोंदेगाव नगरीमधील या उत्सवाचा
11व्या वर्षाचा हा कार्यक्रम आहे आणि मला एक आनंद हा वाटतोय. बऱ्याच गावी उत्सव असतात पण उत्साह नसतो. उत्सव असतात पण उत्साह नसतो. तुमच्या इथं उत्सव उत्साहात आहे. तुम्ही मी मगा सांगितलं ना, बरोबर ऐका म्हणून. तुमचे कानही द्या, म्हणजे कापून नका देऊ. कानही द्या, ध्यानही द्या, आणि इतक्या लवकर समजणार नाही बुद्धीला जरा ताणही द्या, आणि अजूनही समजणार नाही तर मला मानही द्या. आणि तुम्ही इतकं जर सगळं मला दिलं तर मी अध्यात्म प्राणपणानं तुम्हाला ज्ञान देईल. विठ्ठला 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 विठ्ठला. ऐका, जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग आहे, फार गोड अभंग आहे. जगद्गुरु तुकोबार यांनी रामाच्या वर्णनाची काही अभंग केलेले आहेत. आणि आजचा जो अभंग आहे, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार यांनी रामराज्याची मीमांसा केली. तुम्ही म्हणसाल महाराज हे रामराज्य कशाला आणताय, कशाला आणताय? मला रामराज्य म्हणजे राज्य म्हणून सांगायचं नाही आहे. एक वाक्य बोलतो, नीट ऐका बरं. राम ही जर वास्तविकता आहे तर रामराज्य ही संभावना आहे. राम ही जर वास्तविकता आहे तर रामराज्य ही संभावना आहे. आणि जी वास्तविकता असते त्याचा स्वीकार करायचा असतो, आणि जी संभावना असते त्याच्याकरता प्रयत्न करायचा असतो. किती कळलं मला माहित नाही, कारण की मी पहिल्यांदाच आलो. पण उत्सव उत्साहात आहे आणि सगळी मंडळी फार चांगल्या पद्धतीनं ऐकताय. पाण्याचे बारीक बारीक थेंबही आहे. हे शावर घ्यावं लागतं उन्हाळ्यात, तर रामानं तुमची सगळ्यांची शावरची व्यवस्था केली. म्हणून थोडं काळजीपूर्वक ऐका. आणि खूप चांगलं वातावरण आहे हे पाहण्याकरता. हेच तर रामराज्य आहे. म्हणजे इतकुशा छोट्याशा गावामध्ये इतके लोक कीर्तन ऐकण्याकरता इतक्या संख्येने एकत्रित येतात. हे रामराज्याची सुरुवातच आहे. आणि हे रामराज्य कुठपर्यंत न्यायचं आहे, नीट ऐका, कुठपर्यंत न्यायचं आहे. तुम्ही म्हणसाल महाराष्ट्रात रामराज्य पाहिजे का, देशात रामराज्य पाहिजे का? रामराज्य एक समष्टीचं असते आणि एक व्यष्टीचं असते. आणि आंतरिक रामराज्य जेव्हा निर्माण होईल तेव्हा रामराज्य घडेल. आंतरिक रामराज्य. आता आंतरिक रामराज्य म्हणजे काय? रामराज्य म्हणजे नेमकं काय? रामाचं राज्य. बरं, रामराज्य ही तुम्ही संभावना आहे असं तुम्ही म्हणता महाराज. मग रामराज्य जर बनवायचं असेल, रामराज्य तुम्ही एक समष्टीचं सांगता, एक व्यष्टीचं आंतरिक सांगता, तर त्या आंतरिक रामराज्याचा राजा कोण आहे? कोण आहे राजा? मन हे राम झाले, 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 मन हे राम झाले. प्रवृत्ती सोडून निवृत्तीशी आले, निवृत्तीचे आले, प्रवृत्ती सांडून निवृत्तीशी आले, प्रवृत्ती रातोनी निवृत्तीचे आले. मन हे राम झाले, 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 राम झाले. ज्ञानोबारायांचा अभंग आहे. ज्ञानोबाराय म्हणतात रामराज्य, आंतरिक रामराज्य जर निर्माण करायचं असेल तर त्याचा राजा करावा लागेल मनाला. आणि हे मीच बोलतो असं नाही, मन हा राजाच आहे. मन इंद्रियाचा राजा. आपण वासुदेवामध्ये नेहमी म्हणतो, मनुराजा एक देह पुरे, मनुराजा एक देह पुरे, असे नांदत दोही नारे, आते नांद होई रारे, तया पुत्र पौत्र संपन्न भारे, तया
कृपा केली आम्हावरी गा, तिने कृपा केली आम्हावरी गा, तिने कृपा केली आम्हावरी गा, तिने कृपा केली आम्हावरी गा. मनोराजा एक देह पुरी, मनोराजा एक देह पुरी, दयानंद तसे दोही नारी, गजानन तसे दोही नारी. पुत्र पौत्र संपन्न भारी, त्याने कृपा केली आम्हावरी गा, पुत्र पौत्र संपन्न भारी, तिने कृपा केली आम्हावरी गा. संतांनी सांगितलं मनु राजा एक देहपुरी. या देहपुरीमध्ये मन हा राजा आहे आणि मन खरंच राजा आहे. ते दिसत नाही पण त्याची सत्ता सगळ्यावर चालते. आता बऱ्याच जणाच्या मनात चालत असन काही थोड्या वेळानं काऊन नाही आलं, काय पाऊस. आता मनाला काय काय वाटते याचं काही घेणं देणं नाही. आणि हे मन मोठं विचित्र आहे. संतांनी याच्यावर फार मोठं संशोधन केलं. काय काय करीतो या मना, परी नायिके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना. आमचे महाराज मग म्हणत होते नाटाचे अभंग कीर्तनकाराचे पाठ असले तर त्याचा थाट असतो म्हणून. आपण थोडस थाट करावं. एक अजून वाक्य बोलतो, पटलं तर बघा. संसारा करताही चांगला आणि परमार्था करताही चांगला आहे. संपत्तीला साज चांगला असावा, संपत्तीला साज चांगला असावा, पण श्रीमंतीचा माज करू नये. थाट चांगला ठेवावा. कोणत्याच संतांनी, कोणत्याच अध्यात्मानं, कोणत्याच परमार्थानं तुम्हाला असं सांगितलं नाही का तुम्ही चांगलं राहू नका. मला त्या लोकांची फारच कीव येते. काही काही कीर्तनकार चांगलं राहण्यावर काऊन बोंबलतात मला समजतच नाही. आता आम्ही काय ताळपत्र्या घालाव का? कपडे काय चांगले पाहिजे? अरे मग घालू. वाईट लोक चांगले राहतात, चांगल्या लोकांनी चांगलं का राहू नये? हा, काही वाक्य बोलतो हिंदीतले बघा पटतात का. आणि मला तुमचं कौतुक वाटून राहिलं बरं. एवढ्या पावसातही तुम्ही ऐकून राहिले. खरे संत तर तुम्ही आहे. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. ही वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाविषयीची निष्ठा तुमच्या जीवनाला प्रतिष्ठा नक्की मिळवून देईल. नक्की. थोडं 5G आहे बरं, कारण की 6G जवळ येऊन राहिला काळ. आता तुम्ही किती पसते तितकं घ्या. आणि तुमची रेंज चांगली आहे. विशेष म्हणजे आनंद गडकर महाराजांचं हे सगळं वातावरण आहे या परिसरामध्ये, त्या संतांची कृपा आहे. दुसरं, नामदेव महाराज शास्त्री सुद्धा तुमच्या गावामध्ये 2-3 वेळा येऊन गेलेले आहे. आणि आता भगवानगडाचे जे नवे उत्तराधिकारी आहेत ते सुद्धा परवा कीर्तनाला येणार आहेत. म्हणून चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे. म्हणून चांगलं आहे का रामराज्य. मनाला राजा बनवावं लागेल. आणि हा मन मोठा विचित्र आहे. हा राजा बनतो पण राजा चांगला बनत नाही. मन राजा बनतो पण चांगला बनत नाही. कीर्तन ऐकत असताना इकडं तिकडं पाहावं वाटते, निंदा ऐकत असताना इकडं तिकडं पाहत. कोण दिली आज्ञा मनाला? त्या इंद्रियाला आज्ञा कोणी दिली? मनानं दिली. आणि म्हणून संतांनी सांगितलं मन हा राजा आहे देहपुरी मधला. आणि ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात मन हे राम, मन हे राम झाले. आणि तुमच्या इथं रामायणच चालू आहे. आमच्या आदरणीय घुगे महाराजांच्या वाणीमधून तुम्ही रामकथा ऐकताय. तुलसी रामायणाला मानस असं म्हणतात महाराज, कृष्णा महाराज. तुलसी रामायणाला मानस म्हणतात. आणि मानस शब्दामध्ये 4 अक्षर आहेत, म आ न स. एवढा शब्द जरी समजला ना तरी रामायणातले 4 पात्र समजतात. म म्हणजे राम, आ म्हणजे भरत, न म्हणजे शत्रुघ्न, म आ न स, स म्हणजे लक्ष्मण. ऐका आता,
म म्हणजे राम कसा? जो मर्यादेत राहतो तो राम. म म्हणजे राम. आ म्हणजे आदर. जो दुसऱ्याला आदर देतो त्याचं नाव आहे भरत. तिसरा बोलत नाही पण नम्र वृत्तीनं राहतो त्याचं नाव आहे शत्रुघ्न, नम्रता. आणि चौथं गरज नाही पण आपल्या भावासाठी समर्पण करायला तयार आहे तो लक्ष्मण. मानस म्हणजे रामायण. विठ्ठला विठ्ठला हला विठाला 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेवा. विठाला विठाला विठाला. ऐका, पावसाचे थेंब सहन करा आणि मलाही थोडस ऐका, लक्ष द्या माझ्या इकडे. पाहूच आता आपण, पाहूच आता किती वेळपर्यंत आपलं दुकान देव चालवते. तर आणि दुकानच आहे नाही, संत सज्जनी जे जया पाहिजे ते. रामराज्य घ्यायचं असेल तर रामराज्य घ्या आणि चुकीचं ऐकून रावण राज्य आणायचं असेल तर रावण राज्य आणा. रामराज्य तेव्हाच येते जेव्हा रावण मरतो. 14 वर्षाचा वनवास झाला, राम अयोध्येमध्ये परत आले आणि नंतर रामराज्याचा प्रारंभ आहे. आणि रामाची कृपा का आवश्यक आहे हे नक्की ऐका. माणसाचं कर्म माणसाला दगड बनवते. माणसाचं कर्म माणसाला दगड बनवते. रामाची कृपा दगडाला बाई बनवते. माणसाच्या कर्मानं, त्या अहिल्याच्या कर्मानं ती दगड झाली, पण रामानं कृपा केली त्याच दगडाची बाई झाली. दगडाची जर बाई होऊ शकते, दगडाची जर बाई होऊ शकते तर माणसाचा माणूस नक्की होऊ शकतो. दगड जर बाई होते आणि साधू संताचं ऐकलं तर दगडाचं मंदिर बनते. आळंदीमध्ये भिंतीचं मंदिर आहे. जनावरानं संताचं ऐकलं तर आळे फाट्याला रेड्याची समाधी आहे. संतांचं जर ऐकलं तर दगडाचं मंदिर बनते, रेड्याची समाधी बनते. आम्ही माणूस बनलो तरी खूप आहे. आम्ही माणूस बनलो तरी खूप आहे. हे रामराज्य केवळ एक राज्य नाही आहे. रामराज्य ही व्यवस्था नाही आहे. रामराज्य ही एक अवस्था आहे आणि परमार्थाकरता त्या अवस्थेची गरज आहे. ती अवस्था प्राप्त आल्यानंतर, ती दशा प्राप्त झाल्याशिवाय परमार्थाचं जे फल आहे ना ते मिळत नाही. तुकोबारायांनी या दशेची अपेक्षा केलेली आहे. कै ऐसी दशा येईल माझे अंगा, येईल माझे अंगा. कै ऐसी दशा येईल माझे अंगा, येईल माझे अंगा. कै ऐसी दशा येईल माझे अंगा, येईल माझे अंगा. कै ऐसी दशा येईल माझे अंगा, येईल माझे अंगा. चित्त पांडुरंगा झुरतसे, पांडुरंगा झुरतसे. नाठवोनी देह पायाचे चिंतन, पायाचे चिंतन. नाठवोनी देह पायाचे चिंतन, पायाचे. चित्त पांडुरंगा झुरतसे, चित्त पांडुरंगा झुरतसे. नाठवोनी पायाचे चिंतन, पायाचे चिंतन. नाठवोनी पायाचे चिंतन, पायाचे चिंतन. परमार्थाकरता दशा महत्वाची आहे. आमच्या संतांनी अशी दिशा दाखवली की परमार्थाकरता अनुकूल असणारी दशा आम्हाला प्राप्त झाली. तुकोबारायांना प्राप्त झाली, ज्ञानोबारायांना प्राप्त झाली, नाथ महाराजांना प्राप्त झाली, सावता महाराजांना प्राप्त झाली, भगवान बाबाला प्राप्त झाली, सगळ्या संतांना प्राप्त झाली. आणि म्हणून त्यांचे शब्द आलेले आहे, झाले रामराज्य. आमच्या जीवनामध्ये झाले. तुकोबारायांच्या काळामध्ये रामराज्य कसं असेल, तुकोबारायांची रामराज्याविषयीची संकल्पना काय आहे, त्याचा पूर्ण फार सुंदर विचार या अभंगामध्ये आलेला आहे. आणि या रामराज्याची गरज आहे आम्हाला. या रामराज्याची गरज आहे आम्हाला. गोस्वामी तुलसीदास महाराजांनी रामराज्याची एक संकल्पना मांडली.
सब नर करही परस्पर प्रीती. एवढंच आहे का? जास्त नको विस्तार. सब नर करही परस्पर प्रीती आहे का? आज प्रीती आहे? आणि तुम्ही त्या भागातून होरपळून निघालेले आहे. भांडणं होते पैशासाठी, नावा खराब झाले जातीचे. कुठे आहे तो वेगळा विषय होता. चुकीचं झालं, सगळं झालं हे माहीत आहे, पण कशासाठी झालं? स्वार्थासाठी, पैशासाठी. नाव कोणाचं खराब झालं? पूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या एकच चर्चा राहते, बीड जिल्हा. सगळीकडे तीच चर्चा. वाईट वाटते की ज्या बीड जिल्ह्यानं भगवान बाबासारख्या रत्नाला जन्म दिलं, त्या बीड जिल्ह्याचं नाव जर जातीवादासाठी खराब होत असेल तर भगवान बाबापासून आम्ही घेतलं काय? वामन भाऊ पासून आम्ही घेतलं काय? नारायणगडापासून आम्ही घेतलं काय? माझा मुद्दा फार वेगळा आहे बरं. आम्हाला समाज एकत्रित करायचा आहे की विभागायचा आहे? परमार्थ कशासाठी आहे? वारकरी संप्रदायाचं मूळ तत्वज्ञान जर कशासाठी असेल तर सगळे लोक एकत्रित करणं हे ज्ञानोबरांनी केलेली सुरुवात आहे. मेळविली मांदी वैष्णवाची, मेळविली मांदी वैष्णवाची. मुक्तीची गवानी जयाने घातली, मुक्तीची गवानी जयाने घातली, मुक्तीची गवानी. मेळविली मांदी वैष्णवाची, मेळविली मांदी वैष्णवाची, मेळविली मांदी वैष्णवाची, मेळविली मांदी वैष्णवाची. वैष्णव या अभंगाला आम्ही चाली लावतो, या अभंगाला आम्ही ऐकतो, या अभंगाची आम्ही पारायण करतो. माझं वाक्य कोणी गैरसमज करू नका बरं. अभंगाला चाली नाही लावता आल्या तर चालतील, अभंगानुसार चालता आलं पाहिजे. चाली ठीक आहे, गायना करता, आनंदा करता ठीक आहे, ही लोक गातात. आमचे मित्र आहेत जगन्नाथ महाराज पाटील, मला वाटते दादा गेले त्यांच्यासोबत कथेला. ते नेहमी म्हणतात गंधर्व सभा. गंधर्व सभा आहे नाही, गंधर्व सभा गाढवाला थोडी कळते. हे कळलं पाहिजे ना. लोक विचित्र आहे. तो आम्ही कार्यक्रमाला जातो म्हणजे लोकांचा विवेक बघा. काय महाराज आरडला गेले 19-20 वर्ष वया चुलीत. काय महाराज आरडला, हे एवढे चांगले वाजवते. 11 वर्ष यायले झाले म्हणते तुमच्या गावात विनायक महाराजांना. हे एवढे चांगले वाजवतात, पण ज्याला अक्कल नसते ते काय माहिती, काय झोडपला, काय झोडपला. हे काही शब्द आहेत. आणि आम्ही एवढे उदार आहोत ऐकणारे लोक, आम्ही कोणालाही काही बनवून टाकतो. सध्या तर ते पीक आलेलं आहे. महाराज भागवताचार्य, रामायणाचार्य, कीर्तन केसरी, ते तर नको म्हणायलाच नको. आपल्या ते खानदानीतलंच नाही आहे. विनोदाचार्य. आता काही दिवसानं काय होईल माहित आहे का? सौंडाचार्य, मंडपाचार्य, जे चांगले जेवते ते जेवणाचार्य. मी हे हसण्याकरता नाही सांगून राहिलो. माझा पिंड विनोदाचार्याचा नाही आहे. विनोदाचार्य ही वारकरी संप्रदायाची कीड आहे. कीर्तन विनोदासाठी नसतात. हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे, नवे विनोद उत्तर. आमचे राऊत बाबा खूप चांगलं बोलतात या अभंगावर. हितावरी यावे. महाराज आम्ही हितावर नाही का? नाही आहे. तुम्ही म्हणसाल असं कसं काय बोलता? 2 प्रमाण देतो तुम्हाला. माझा मीच झालो शत्रू, माझा मीच झालो शत्रू. कैसा मित्र कैसा पुत्र, कैसा मित्र कैसा पुत्र. कासया घातला पसारू अहो जगद्गुरु तुका म्हणे. कासया घातला पसारू अहो जगद्गुरु तुका म्हणे. आप अपना घात कर, आप
दावेदार तुझा दावेदार तू तव कृपेचा सागर उतरी पार तुका म्हणे कृपेचा सागर उतरी तुका म्हणे मजा येऊन राहिली. पण मी आयुष्यात असं पावसात कीर्तन नाही केलं ना. पावसाच्यानं कॅन्सल झाली 1-2 वेळा. पण पावसात कीर्तन वाळवंटात दिवा लावता आला पाहिजे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, अनुकूल परिस्थितीमध्ये चांगलं वागणं हे मोठेपण नसते. प्रतिकूल परिस्थितीमध्ये आनंद घेता येणं हेच रामराज्य आहे. तुम्ही जिवंत आहात, आम्ही जिवंत आहो. पाऊस प्रयत्न करून राहिला काही विजलं पाहिजे, पण आमच्यामध्ये जी आग आहे ना ती विवेक आणि वैराग्याची आहे. विवेकासहित वैराग्याचे बळ. पाऊस तुझ्यात किती ताकद आहे. जरी म्या धोतर दुसरं नाही आणलं, विठाला विठाला हला विठाला 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 कुंडली कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेवा प्रभू रामचंद्र भगवान की हला विठाला. आनंद येऊन राहिला ना. तुमचा आवाज पाय बाल्कनीवाले, तुम्हाला झाडाच्यानं पाणी कमी लागून राहिलं, आवाज आला पाहिजे. याच्याच्यानं तुमचा आवाज येत नाही. सगळ्यांचा जोरानं आवाज आला पाहिजे. प्रभू रामचंद्राचा उत्सव आहे. त्या पाण्यालाही वाटलं पाहिजे, वरून देवाले. काही विदर्भातला तडका खल्ला खतम आहे. मागून तुम्ही नका म्हणू आता कोणा. पुंडली कवरदा श्री ज्ञानदेव प्रभू रामचंद्र. ठीक आहे, थोड्या वेळानं करतो ओऱ्यालीन. विठ्ठला विठ्ठला हला विठाला 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 विठ्ठला. संतांचे शब्द आहे. आम्ही आमचे शत्रू झालेलो आहोत. छोट्याशा गावामध्ये जर 50-50 25-25 ठिकाणी जर दारू भेटत असेल तर आम्ही कोण आहोत. आज महाराज मला आनंद वाटतो. आमच्या विदर्भामध्ये हे कमी आहे. मी जरी इकडलाच असलो, मराठवाड्यातलाच आहे बरं मी, अहमदनगर जिल्ह्यातलं म्हणजे अहिल्यानगर. ते सवय तोंडाला पडली ना. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वडगाव बडे माझं गाव. पण आता आजोबाचे वडील तिकडे गेले म्हणून तिकडे गेलो. मला इकडं आलो की आनंद वाटते. कारण की इकडे एकनिष्ठता खूप आहे. संप्रदाय म्हणजे संप्रदाय, ही एकनिष्ठा खूप आहे. आणि ऐकणारे असे तज्ज्ञ राहतात. मराठवाड्यानं खूप रत्न दिले. मी इथं आलो म्हणून तुम्हाला चोपडतो असं समजू नका बरं. तुम्ही म्हणसाल महाराज बा मला चोपड चापड जमतच नाही, मी धापड धुपड करतो काम पडलं तर. हे स्वभाव बनला. काय करावं. ते तुकोबारायांच्या गाथेनं तेच शिकवलं ना. किती सांगू तरी पुढे शिंदळीचे. मग ते सवय पडली थोडीशी. वराडी म्हणजे थोडंसं कसं असते, वराडाची भाषामध्ये अशी सभ्यता नाही आहे. मला एकदा आमचे शास्त्री महाराज म्हणत होते, नामदेव बाबा आदरणीय शास्त्री महाराज मला म्हणे, महाराज म्हणे तुम्ही जास्त सभ्य बोलूच नका. ते वराडी ठसका म्हणे ज्ञानोबारायांनी सुद्धा वापरला. म्या बोलविल्या. हा म्या जो शब्द आहे ना हा वराडी आहे. आम्ही मी काय जेवण केलं असं नाही म्हणत, म्या काय जेवण केलं. 56 भाषा वापरल्या, त्याच्यामध्ये ज्ञानोबारायांनी वराडीही वापरली. म्हणून मग बरं वाटते थोडंसं की आपल्याला ज्ञानोबारायांनी थोडेसे आपले शब्द वापरले. माझा मुद्दा आहे का नीट. आम्ही आमचा घात करून राहिलो. आम्हाला कळत नाही जीवन कशा करताय, आयुष्य कशा करताय. मेरुतुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण, न मिळे एक क्षण नरदेह. मिळणार नाहीये. आणि आम्ही हे वाया घालवून राहिलो. ज्ञानोबारायांनी फार सुंदर दृष्टांत दिलेला आहे. आंधळा माणूस नाही आहे, डोळस माणूस आहे. आणि त्यानं एकदा विचार केला की आंधळा माणूस चालत कसा असेल. आणि म्हणून त्यानं काय केलं, डोळे बंद करून घेतले. आणि नेमके त्यानं डोळे बंद केले, त्याच्या समोर पैशाचे बंडल पडलेले होते. पैशाचे. त्यानं लाथ मारली. त्याला वाटलं काहीतरी कचरा आहे, निघून गेला. होता कोण, डोळस. सोंग कशाचं घेतलं,
बरं योग्य वेळ होती का? ज्ञानोबा यांची ओवी बघा किती चांगली आहे. प्राप्तीचेनी वेळे निदेव अंधळेपणाचे डोळे. आम्हाला डोळे लागलेले आहे अंधळेपणाचे. अरे या शरीरामध्ये, या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये इतकी ताकद आहे की आम्ही सुद्धा राम बनू शकतो. राम बनल्याशिवाय रामराज्य येत नाही. राम म्हणजे कोण? राम म्हणजे सच्चित आनंद. आणि मग आम्ही बनू शकतो ना. तुकोबारायांनी सांगितलं, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. जगद्गुरु तुकोबारायांचे शब्द आहे, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आणि आपल्या प्रत्येकामध्ये हे सामर्थ्य आहे. आमचं दुर्दैव काय झालं माहित आहे? आम्ही स्वतःला स्पेशल समजत नाही, दुसऱ्याला विशेष समजतो. आम्ही स्वतःला स्पेशल समजत नाही, दुसऱ्याला विशेष समजतो. आणि एक वाक्य तरुण पोरांना आणि मुलींना सांगतो, जोपर्यंत तुमच्याकडं ताकद आहे ना, तोपर्यंत विशेष बना. नाही तर तुम्ही फक्त अवशेष बनून राहाल. तुमची कोणी दखल घेणार नाही. आमची कोणीतरी दखल घ्यावी. आमच्या अस्तित्वाला, अरे त्रेतायुगात झालेला राम, त्या रामाच्या मंदिराकरता 550 वर्षापर्यंत भारतातले लोक तिळतिळ तुटले. आज अयोध्येमध्ये राम मंदिर बनलं, याचा आम्हाला आनंद आहे. पण अयोध्येमध्ये राम मंदिर बनलं, ते राम मंदिर आमच्या हृदयरूपी अयोध्येत सुद्धा बनलं पाहिजे. आमचं शरीर सुद्धा मंदिर बनलं पाहिजे. आणि हे मंदिर आहे, हे मंदिर आहे. मंदिर कशाला म्हणतात? जिथं देव राहतो त्याला मंदिर म्हणतात. ईश्वर सर्वस्य चाहम. रोज 15वा अध्याय म्हणतो ना आपण. 15वा अध्याय सगळ्या वारकऱ्याचा पाठ आहे, कारण की तो म्हटल्याशिवाय जेवायला नाही भेटत. पाठ आहे ना सगळ्यांचा. सर्वस्य चाहम हृदय सनविष्टो. मग याच्याकरता करावं काय लागेल? काय करावं लागेल? राम बनावं लागेल. मग राम राज्य निर्माण करण्याकरता अजून सगळ्यात महत्वाचं एक झालं पाहिजे, ते म्हणजे रावण मरावा लागेल. आणि एक दुर्दैव आहे का, रावण मेला हो, पण रावणाची वृत्ती नाही मरत. आणि माणसाने इतकं वाईट नसावं की मेल्यानंतरही दरवर्षी लोक त्याला जाळतात. मेल्यानंतरही दरवर्षी लोक रावण जाळतात. ज्यांना जायचं असेल ते जा, फक्त गोंधळ नका करू. विठ्ठला विठ्ठला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेवा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. हरकत नाही, ज्यांना त्रास वगैरे होत असेल ते जाऊ शकता बरं. तुम्ही हार घालून घेऊ. थांबायचं का? बरं. आज ज्यांना त्रास वगैरे असेल, म्हातारे असतील, प्रकृतीची अडचण असेल, सगळे काही आमच्यासारखे नसतात. आता आमचं काही झालं नाही झालं काही फरक नाही पडत. मारुतीचे भाऊ आम्ही. ठीक आहे, ठीक आहे, काही हरकत नाही. फक्त गोंधळ करू नका. आपण 1 मिनिट सगळ्यांनी भजन करा.
राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम ढोबार कुमारी ढोबार जय जय विढोबार टाळे टाळे विढोबार कुमारी विठोबार खुमाय बार कुमार विठोबार खुमाय कुमार विठोबार खुमाय बार कुमार बार कुमार बार कुमार बार कुमार विठोबार खुमाय बार कुमार जय विठोबार खुमाय बार कुमार विठोबार खुमाय बार कुमार मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी टाळी वाजवतो. हे उठले नाही बरं, ते सोयीत जाऊन बसले, उभे राहून कीर्तन ऐकून राहिले. हे बघा, हे खरंच मला आनंद वाटतो. हे आणि आजचं वैशिष्ट्य बघा, रोज तुमचा एकच कॅमेरा होता, आज 3 आहे. ते 3 आले म्हणून पाणी आलं. 3 तिगाडा काम बिगाडा. काळजी करू नका, मी होऊ देत नाही. आपला विषय काय चालू होता लक्षात द्या. आम्ही आमचे घातकर झालो. आयुष्यानं सच्चिदानंद पदापर्यंत जाता येते हे आम्ही विसरलो. मग त्याच्याकरता काय करावं लागेल? मनाला राजा बनवावं लागेल, राम बनावं लागेल. आणि मग रामराज्य येईल. तर रामराज्य म्हणजे काय? रावणाची वृत्ती संपल्यानंतर रामराज्य येईल. आणि रावण दरवर्षी जाळल्या जातो. रावण दरवर्षी जाळल्या जातो, पण तरीही रावण मरत. विठ्ठला विठ्ठला शांतरा बोल नका पाठीमागे विठ्ठला विठ्ठला विठाला 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 थोडं शांत बसा. मला का नाही ते कोल्हापूरचा प्रसंग वाचला होता मी एकदा, जोग महाराजांच्या कीर्तनाचा. असं जोग महाराजांचं कीर्तन लोक जमले आणि पाऊस आला. जोग महाराज म्हणाले आपण कीर्तन करू, जाऊ द्या, येऊ द्या, पाऊस आला. मला तशीच अनुभूती येऊन राहिली. असे प्रसंग आमच्या जीवनात नाही येतील असं वाटलं होतं, पण जोग महाराजाला त्या जीवनात आले तर आमच्या जीवनात आले पाहिजे. ऐका, रावण गेला पाहिजे. आणि आजचा काळ इतका वाईट आहे काका, रावणाचं उदात्तीकरण करतात काही लोक. ज्या पद्धतीनं औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं जाते त्या पद्धतीनं रावणाचं उदात्तीकरण केलं. रावणाचं उदात्तीकरण करणाऱ्या रावणाच्या अवलादी जशा या भारतात होत्या, तसेच औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या औरंगजेबाच्या अवलादी कमी. आणि तुम्ही बघा, हे जीवन किती वाईट असते. बसून जा, बसून जा. हे जीवन किती वाईट असते. कोणतं? मेल्यानंतरही त्या जीवनासाठी लोक हाडहिडस करतात. तो मेला, त्या खुलताबादला त्याची कबर आहे, पण तो कबरीमध्ये सुद्धा सुखानं राहू शकत.
त्याच्या कबरीवरून सुद्धा रावणासारखं वागलं, औरंगजेबासारखं वागलं, तर मेल्यानंतर सुद्धा तुम्हाला लोक हलकट समजतात, आणि 14 वर्ष वनामध्ये पायामध्ये दगड रुततात, काटे रुततात, पण वडिलाचे शब्द खरे करण्याकरता राम वनवासामध्ये पायदळ चालतो. त्रेतायुगातल्या राम राज्याची संकल्पना आजच्या कलियुगामध्ये आम्ही वाट पाहतो. हे राम आहे, हे राम तत्व आम्हाला पाहिजे. रावण मेला पाहिजे. रावण चांगला वगैरे होता असं मला म्हणायचंच नाही आहे. ते म्हणतात रावण शंकराचा खूप मोठा. हे खरं आहे. रावणानं जे शिवतांडव स्तोत्र लिहिलं ना, ते आजही तसं स्तोत्र कोणाला निर्माण करता आलं. पण रावणानं शंकराची भक्ती कशी केली माहिती आहे का तुम्हाला? नारदाला विचारलं, नारदजी, सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा देव कोणता? आणि जो वरदान देताना जास्त डोकं चालवत नाही तो देव कोणता? जो वरदान देताना जास्त डोकं चालवत नाही तो देव कोणता? नारदानं लगेच सांगितलं. नारद म्हणजे त्या काळातलं गुगल. आज सगळेजण गुगलला विचारतात ना. पण एक वाक्य सांगू का, विशेष करून तरुण पोरांना? गुगल गिव्ह यू इन्फॉर्मेशन, गुरु गिव्ह यू नॉलेज. ज्ञान गुरु देते, गुगल माहिती देते. पण हे गुगल त्या काळातले काही विचारा तयार. रावणानं विचारलं किती चांगलं, ज्याची जास्त तपश्चर्या करावी लागत नाही असा देव, जो लवकर प्रसन्न होतो तो देव शंकर, आणि जो वरदान देताना विचार करत नाही तो देव शंकर. म्हणजे याला तपश्चर्या करायची होती, पण याला देव कसा पाहिजे होता? सोपा, भोळा. आणि शंकर तेव्हापासून भोळे आहेत. अरे त्या भस्मासुराला वर देऊन दिलेला होता ना, तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो जळून. आणि त्या भस्मासुरानं कोणाच्या डोक्यावर हात ठेवला? शंकराच्या डोक्यावरच. असे बरेच भस्मासुर आहेत. म्हणून भस्मासुराला मोठे करू नका, शंकर बनवू नका. विठ्ठल विठ्ठल हल विठ्ठल 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 विठ्ठल. काय करावं लागेल भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी? तप. पहिलेच्या काळात तप होतं. आणि एक वाक्य नीट लक्षात घ्या, जो तपतो, जो तप करतो, त्याचीच पत असते. एक आमच्याकडे एक म्हण आहे अशी, म्हणजे वापरल्या जाते, तपत नाही तपत तपत. बऱ्याच जणाला समजलं नाही ते पाण्याच्या प्रवाहात आहे ते सध्या. तपत नाही तपत नाही. जो तपत नाही त्याला तप नाही. अजून सांगू का? माझी तर एक अजून विनंती आहे, दादा, आमच्या तुम्ही पाया का पडता? का पडता? कीर्तन करतो म्हणून? मग इतके कन्फ्यूज नका हो ना. आमच्या तुम्ही पाया याच्यासाठी पडता, नामस्मरण करतो, दुसरं गाथा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो, रामायण भागवताचा अभ्यास करतो. आता मला एक गोष्ट सांगा, ते नामस्मरण तुम्ही घरी केलं, गाथा ज्ञानेश्वरी तुम्ही घरी वाचली, भागवत रामायण तुम्ही घरी वाचलं, तर चुकीच्या माणसाचे पाय पकडावे लागणार नाही. हे नीट आहे का? आणि जो वाचत नाही, तुम्ही म्हणा बरं, मी वाचत, म्हणा ना. अरे म्हणा ना, काय पैसे लागते का त्याला? जो म्हणेल मी गाथा ज्ञानेश्वरी वाचत नाही, तर तो स्वतःच म्हणते मी वाचत. तुम्ही वाचणार नाही. वाचवणारे संत आहे, फसवणारे कमी नाहीत, वाचवणारे संत आहे. आणि एक वाक्य बोलू का? सध्याचा काळ तरी असा आहे, चुकीच्या कोण्यातरी साधू म्हणून घेणाऱ्यावर विश्वास ठेवल्यापेक्षा गाथा ज्ञानेश्वरीवर डोकं नमवा. जीवनामध्ये चुकीच्या लोकांचे पाय पकडावे लागले असं कोणी सांगत नाही.
सध्या प्रत्येकाचे फॉलोवर वाढवायचे आहे. फॉलोवर वाढवायचे आहे. आता तो कशाला फॉलो करतो हाच प्रश्न आहे. गाथा ज्ञानेश्वरी हे जीवन आहे महाराष्ट्राचं. याच्यामध्ये रामराज्याची संकल्पना आहे. याच्यामध्ये द्वारकेचं राज्य कसं होतं ती संकल्पना आहे. मग काय आहे रामराज्य? कोणीतरी तुकोबारायांना विचारलं, महाराज तुम्ही रावण संपवायला पाहिजे असं म्हणता, पण का संपवायला पाहिजे? बरेच लोक उदात्तीकरण करतात ना रावणाचं. का रावण सीता पवित्र राहिली त्याच्यामध्ये मोठं योगदान रावणाचंही होतं. अरे येडी हळद, रामायण तर वाच. रावणानं कुबेराच्या सुनेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा ब्रह्मदेवानं शाप दिला होता की एखाद्या स्त्रीवर जर तू बळजबरी करण्याचा प्रयत्न केला, तुझ्या जे मस्तक आहे ना त्या मस्तकाचे 1000 तुकडे होतील. म्हणून हात नाही लावला. बरेच जण काय म्हणतात, सीता पवित्र रही उसमें रावण का भी योगदान था. रावण हे खरं आहे का? बरं तेही जाऊ द्या. 80,000 बायका असूनही एका वनवासामध्ये असणाऱ्याच्या बायकोवर लक्ष जर जात असेल, किती चांगला आहे तो? चांगला आहे तो? हे संपलं पाहिजे. ही रावणी वृत्ती संपली पाहिजे, मग रामराज्याची वृत्ती निर्माण होते. पण महाराज हे लय लंब होऊन राहिलं ना. आणि पावसानं जराशी सवड दिली तर मग हे बाकीची प्रस्तावना इतकी लंबी करू नका ना. रामराज्य रामराज्य तुम्ही इतकं बोलता, नेमकं रामराज्य म्हणजे काय? पहिल्या चरणात झाले रामराज काय उणी आमासी. 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 घरनी झाले पिकलाय मैसी. घरनी झाले पिकलाय वेळा आम्ही गावो मी. राम वेळा वेळा आम्ही गावो. शब्द बघा किती चांगले तुकोबारायांचे. एका एका शब्दावर लक्ष द्या. आता पावसाने थोडी सवड दिली. झाले रामराज्य. आले नाही. आले नाही म्हटलं. आले का नाही म्हटलं? यायला उशीर लागत असते. तुम्ही बघा, तुम्ही कधी चक्कीवर गेले का? दळण दळतात त्याला चक्कीच म्हणतात ना तुमच्याकडे. चक्कीवर गेले कधी? मी लहानपणी गेलो. चक्क चक्कीवर मी गेलो. म्हणजे मलाही जावं लागते ना. काही लोकांना वाटते आम्हाला काहीच करावं लागत नाही का? आमच्या गावात मी बाजाराला जातो, कधी कधी लोक काय म्हणतात, महाराज तुम्ही बाजार आले, मी काय गोटे खाऊ का? आम्हाला भाजीपाला लागत नाही का? मग आता मलाही पोळी खावं लागते. माझ्या घरी मीच आहे, आई अन मी. आता मारुती असल्यावर मग फळं कोण आणावं? आता सूर्य खाऊ का आम्ही? फळं आणायला जावं लागते. मग गेल्यानंतर चक्कीवर गेलो. पहिल्यांदा गेलो होतो. तिनं काय केलं, त्या बाईनं चक्कीवाल्या तिनं ते गहू जे होते ते तिच्यात टाकले आणि दुसऱ्याचा डब्बा खाली ठेवला. तर मी तिला म्हटलं दळण माझं टाकलं आणि डब्बा दुसऱ्याचा ठेवला. ते म्हणे तुम्ही तुमचं जे टाकलेलं आहे ते अजून आलेलं नाही आहे. ते अजून आलेलं नाही आहे. त्याच्यात पहिले दुसऱ्याचं आलेलं आहे. ते झालं का तुमचं येते. ते झालं की तुमचं येते. तसं आले रामराज्य, झाले रामराज्य याच्यात फरक आहे. आले रामराज्य
प्रत्येक जण म्हणते राम मंदिर झालं, रामराज्य नाही झाले. रामराज्य आणि याचं पहिलं लक्षण सांगू, तुकोबाराय सांगतात, काय ऊने आम्हासी. पहिलं लक्षण, संपला विषय रामराज्याचा. आज बरेच लोक म्हणतात की मग तुम्ही म्हणता तसं झालं, हिंदुत्वाचं सरकार आलं, रामराज्य कुठं आहे? मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, रामराज्य पहिले अंतःकरणामध्ये तयार करावं लागेल, नंतर समोर दिसेल. आमच्या तर मंदिरातले गिलास सुद्धा साखळीले बांधून ठेवावं लागतात. रामराज्य खरं आहे, आपली काही जबाबदारी नाही. मी काल कटिंग करत होतो, संतोष दादा कटिंग, तर तिथं कटिंग करता करता एक मुलगा होता ज्याचं कटिंग करणं चालू होतं, आणि मग मी बसणार होतो. त्याच्या तोंडात बोकणा भरलेला होता, आणि जिथं कटिंग करायची तिथंच त्यानं समोर अभिषेक केला, रस्त्याचा अभिषेक केला. आता काही दिवसानं रस्त्यावर चालणं अवघड होईल, कोणी पाहणार नाही का, कोणी मागून येते पुढून येते. बरं, त्या नालायकाला इतकी अक्कल नाही का इथं एक महाराज बसलेले आहे जे पूर्ण महाराष्ट्रात जाते, आणि हे आपलं सांगल नाही का कीर्तनात. आम्ही असंच तर पाहत राहतो कुठं काय भेटते. तर उदाहरणं द्यायला बरं पडते ना, उदाहरणं द्यायला बरं पडते. एक जण म्हणे, महाराज तुम्ही उदाहरणं सांगत नका जाऊ का, कारण की तुम्ही तुमच्या प्रत्येक कीर्तनाचं शूटिंग करता. मग कोणाला राग आला तर येऊ दे, मला काय सोयरीक कर लागते, येऊ दे ना. आलं तर तुका म्हणे सत्य सांगे, येवो तर रागे येतील ती. मी सत्य सांगेल, ज्यांना यायचं असेल त्यांना येऊ दे राग. उद्या लोक आम्हाला म्हणतील आम्ही दारू पितो, तुम्हाला काय अधिकार आहे कीर्तनात सांगायचा दारू पिऊ नका. मग आम्ही ऐकायचं? आम्ही ऐकायचं? आम्हाला काय खावं काय प्यावं हे कळत नाही, आम्ही स्वप्न रामराज्याची पाहतो. भारत माझा देश आहे, सारे भारतीय, आणि स्वतःच्या भावाचा पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट, आणि सारे भारतीय माझे. हे रामराज्य आहे? आपण लायकीचे आहो का रामराज्यासाठी? नाही आहो. त्याच्यासाठी काय पाहिजे? काय ऊने आम्हासी, आम्हाला काहीच कमी नाही असं म्हणता आलं पाहिजे. म्हणतो का हो आपणच? खरं सांगा, खरं सांगा. पहिल्या ग्रामपंचायत सदस्य होता, नंतर जिल्हा परिषद झाला, नंतर आमदार झाला, मंत्री झाला, खासदार झाला, अजून मंत्री झाला, केंद्रीय मंत्री झाला. इतकं सगळं भेटत गेलं, अजूनही भेटावंच वाटते, भेटावंच वाटते, भेटावंच वाटते. रामराज्य चालणं होत नाही तरी चालते. आपण साध्या साध्या सोप्या गोष्टीचा, तुम्ही चहा पिता ना, चहा कोणी नाही म्हणते का चहाला? सगळेजण माना हलवून राहिले, कारण की आपण त्याच्यातले जाऊ ना. मला एक गोष्ट सांगा, दिवसभरात किती कप चहा पितो आपण? 3 तर पक्केच आहे, सकाळ दुपार संध्याकाळ 3 पक्केच आहे. पाहुणे रावणे आले तर अजून आहेच. कमीत कमी 7-8 कप पकडून घ्या एका दिवसाचा. एका दिवसाचा 7 कप चहा, एका दिवसाचा, एका महिन्याचा 30 दिवस पकडा. किती झाले? 210. 12 महिन्याचे 12 दोन्ही 24, 2500 कप चहा एका वर्षातनी आपण काय केला? पिला नका म्हणू, ढोसला म्हणा. आता वर्षभर असा जर तो म्हातारा 70-75 वर्षापर्यंत जर जगला तर त्यानं किती पिला असन चहा? 2 टँकर झाला असन. तरी प्रत्येक म्हाताऱ्याची पहिली मागणी काय असते? किती पिला त्यानं? 2-3 टँकर तर नक्की पिला. तरी हे म्हातारपणात म्हणते, म्हातारपणी कोणी चहाही देत, आणि काय येऊ नये. झाले रामराज्य. विठ्ठल विठ्ठल. हला विठाला 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 विठाला. साधा चहा जर आपल्याला भेटला नाही तर आपण दुसऱ्याला शिवी देण्याचा विचार करतो. रामराज्याचे स्वप्न आपण पाहिजे. तुकोबाराय काय म्हणतात माहित आहे? आम्हाला काही ऊन, आणि ही सगळ्यात मोठी भूमिका आहे.
आपलं नेमकं जीवन इथं चुकून राहिलं. आमच्या जीवनामध्ये सगळं भेटते पण तृप्ती नाही. तृप्ती नाही. आमचं आयुष्य सफल झालं याचं लक्षण काय माहित आहे? काय आहे? कुंटलिया धावा तृष्णेची, तृष्णेची कुंडलिया धावा तृष्णेची कुंडलिया कुंडलिया धावा तृष्णेची हाताने शेतीने पावलो विसावा हाताने शेतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची कुंडलिया धावा तृष्णेची हा तुकोबारायांच्या जीवनातला फार गोड अभंग आहे बरं. जास्तीत जास्त हा तेरवीसाठी घेतला जातो. याजसाठी केला होता शेवटचा दिस, असं नाही आहे ते. आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा. तृष्णा म्हणजे भेटलो पाहिजे हे जेव्हा थांबते तेव्हा रामराज्य. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला. असो, आता आपल्याला रामराज्य करावं लागेल. कारण की आता गोंधळ होईल आणि लिंक व्यवस्थित लागणार नाही. झालेलं हे जे कीर्तनरूपी वाघपुष्प आहे ते हनुमंतरायांच्या चरणी समर्पित करतो.